नमस्कार मंडळी, मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे. निशिगंधाचे कंद या कुंड्यांमध्ये लावून आता 3-4 वर्षे झाली. यातल्या काहींना हल्ली फुलेच येत नव्हती किंवा फुले येण्याचे प्रमाण खूप कमी झाले होते. निशिगंधाचं दर 3 वर्षांनी रिपॉटिंग करायचं असतं. खरं तर हे मार्च-एप्रिलमध्येच करायचं असतं, पण यावेळी वेळच मिळाला नाही. असो, देर आहे दुरुस्त आहे. निशिगंध हे बुकेमध्ये वापरण्यात येणारं खूप लोकप्रिय असं फुलझाड आहे. जर तुमच्याकडे व्यवस्थित वाढलेली आधीची झाडे असतील तर एप्रिलपासून ते सप्टेंबरपर्यंत याला फुले लागतात. पण जर तुमच्याही निशिगंधाला फुले येत नसतील तर त्याचं मुख्य कारण म्हणजे कुंडीत किंवा जमिनीत कंदांची खूप गर्दी झालेली असू शकते. जर एकाच ठिकाणी खूप पाने आणि कंद असतील तर मुख्य कंदाला फुले येण्यासाठी ताकद मिळत नाही. त्यामुळे जुने आणि दाटीवाटीने आलेले कंद काढून मोकळे करावे लागतात. शिवाय माती घट्ट झालेली असू शकते, मातीतील न्यूट्रिशन कमी झालेले असते, काही कारणाने कंद छोटेच राहिलेले असतात. रिपॉटिंग केल्यावर नवीन सुपीक माती मिळते आणि झाड पुन्हा जोमाने वाढीस लागते. तसंच जुन्या मातीमध्ये बुरशी, कीड किंवा रोगजंतू वाढू शकतात. त्यामुळे दर 3 वर्षातून एकदा कंद काढून माती बदलणे, चांगली खत मिश्रित माती घालणे आवश्यक आहे. कंद वाढल्याने कुंडी लहान होऊन मुळ्यांची गुंतागुंत वाढू शकते. या सर्व कारणांमुळे दर 3 वर्षातून एकदा निशिगंधाचे रिपॉटिंग करावे. चला, कामाला सुरुवात करण्यापूर्वी या टप्प्यावरील नेहमीची विनंती. रिपॉटिंग करण्याच्या आधी 8 दिवस पाणी देणे पूर्ण बंद करायचे. कंद काढताना माती एकदम कोरडी असली पाहिजे. आधी कंद काढूया. त्यासाठी कुंडी पालथी करते. हे पहा, मागच्या वेळचा व्हिडिओ आठवत असेल तर एक पाकळी लावली होती. त्याचे आता किती कंद वाढले आहेत पहा. एक कंद बाजूला ठेवून देते. शक्यतो कंदाला इजा होणार नाही याची काळजी घ्या. जर मुळ्या जास्त वाढल्या असतील तरच कट करा, अन्यथा कंद आहे तसाच ठेवून द्या. झाले सगळे कंद काढून. आता 4-8 दिवसांसाठी हे असंच सावलीत सुकवायला ठेवायचं आहे. जर कंद काढताना ते तुटून निघाले असतील आणि लगेचच मातीत पेरले तर इन्फेक्शन होऊ शकते. म्हणून तो भाग सुकणं गरजेचं आहे. आता पुढचं काम 7-8 दिवसानंतर. हे पहा, आता हे कंद बऱ्यापैकी सुकले आहेत. आता पेरण्याची तयारी करूया. कुंडीमध्ये निशिगंध लावताना पॉटिंग मिक्सचर काय घ्यायचं ते पाहूया. 1 भाग बागेतील माती, 1 भाग शेणखत, 1 भाग वाळू घेतली आहे आणि हे आहे लीफ कंपोस्ट. तुम्ही बघू शकता पाने बऱ्यापैकी कुजलेली आहेत. हाताने सहज चुरा होत आहे. वाळूमुळे माती सच्छिद्र होते, त्यामुळे ती अवश्य घ्या. नदीकाठची लाल माती आणि हे चांगले कुजलेले शेणखत आहे. आता हे सगळं एकत्र करून घेऊया. जर तुमच्याकडे बोन मील असेल तर एका कुंडीसाठी 2 चमचे या प्रमाणात टाका. सध्या माझ्याकडे नाही आहे, ते नंतर टाकेन मी. निशिगंधासाठी 10 इंच किंवा त्यापेक्षा मोठी कुंडी घ्या. पाण्याचा निचरा होण्यासाठी कुंडीच्या तळाशी छिद्रे असणे आवश्यक आहे. नाहीतर कुंडीत पाणी साचून कंद खराब होऊ शकतात. चला, आता कुंडी भरूया. तळाशी विटांचा चुरा टाका. याने जास्तीचे पाणी निघून जाते आणि कुंडीत गारवा राहतो. डायरेक्ट मातीच टाकली तर लवकरच ती घट्ट होते. त्यानंतर टाका कुजलेली पाने. लवकरच याचंही अजून कुजून छान खत तयार होईल.
तेही नीट दाबून भरा. आता त्यावर आपण तयार केलेले पॉटिंग मिक्सचर टाका. कंद साधारण 1 ते 2 इंच खाली गेले पाहिजेत अशा अंदाजाने माती घाला. आता कंद पेरा. खात्री करून घ्या की टॉप सॉईलपासून कंद 1 ते 2 इंच खाली गेलेले आहेत. हे मोठे कंद मॅच्युअर झालेले आहेत ते तसेच पेरते. सुट्ट्या एक एक पाकळ्या काढून पेरल्या तरी चालेल, पण मग त्याला फुले लागायला वेळ लागतो. कंदांची फार गर्दी करू नका. मोठे कंद 2 किंवा 3च लावा. एकाच ठिकाणी खूप पाने आणि कंद असतील तर मुख्य कंदाला फुले येण्यासाठी ताकद मिळत नाही. जमिनीत लावणार असाल तर 2 कंदांमध्ये 4 ते 6 इंचाचे अंतर ठेवा. कंद पेरल्यावर त्यावर माती टाकून पाणी घाला. त्यानंतर कुंडी इनडायरेक्ट सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ठेवा. नंतर मात्र कुंडी 4-5 तासाचे ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा. पावसाच्या पाण्याने रोपे छान वाढतील. फुले लागायला 4 ते 5 महिने लागतात. दरम्यान माती नेहमी मॉइस्ट ठेवा. निशिगंधाला थंडीमध्ये पाणी कमी द्या. 2 ते 3 महिन्यानंतर पुन्हा एकदा कोणतेही सेंद्रिय खत घाला. अधूनमधून केळीच्या कांद्याच्या सालीचे पाणी वगैरे देत राहा. आणि रासायनिक खते वापरणार असाल तर NPK 20-20-20 सिंगल सुपर फॉस्फेट किंवा DAPचे 4 दाणे टाकत राहा. निशिगंध हे बुकेमध्ये वापरण्यात येणारं खूप लोकप्रिय असं फुलझाड आहे. जर तुमच्याकडे व्यवस्थित वाढलेली आधीची झाडे असतील तर आत्ता एप्रिलपासून ते सप्टेंबरपर्यंत याला फुले येतात. रात्रीच्या निवांत वेळी चांदणे अंगावर झेलत पाय मोकळे करत फिरत असताना वाऱ्याच्या झुळकीसरशी एखादा सुगंधी दरवळ येतो. त्या सुगंधाने आपण क्षणभर तिथेच घुटमळतो. निशिगंधाच्या सुगंधाने मंत्रमुग्ध होऊन जातो. वाऱ्याच्या लाटेवर स्वार होऊन हा सुगंध आपल्याला मोहवून टाकतो. आपल्याला धुंद करणारी जादू निशिगंधाची आहे. कुठलंच कुंपण या सुगंधाला अडवू शकत नाही. संपूर्ण परिसर सुगंधी करणाऱ्या या फुलझाडासाठी बागेचा एक कोपरा नक्कीच राखून ठेवा. धन्यवाद.